जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुजजी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट ज्या असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर ह्या ठिकाणी बघा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात। तर सध्या शिक्षक भरतीच्या ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही एक GR जो आहे तर तो सध्या आजच्या घडीला म्हणजे 1 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालाय। ह्या GR मुळे जे काही शिक्षक भरतीची जी काही वेकेन्सी आहे, जाहिरात आहे, तर त्या जाहिरातीमध्ये ह्या ठिकाणी नक्कीच बघा फरक जाणवेल आणि जास्तीत जास्त पदांची संख्या सध्या बघा या ठिकाणी आपल्याला येताना दिसणार आहे। तर सध्या हा GR नेमका कशा संदर्भात आहे तो आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी जास्तीत जास्त आल्याशिवाय राहणार नाही। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला जो काही GR आहे तर तो GR इथं बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय। हा GR जो आहे तर हा ह्या ठिकाणी बघा 1 जुलै 2026 ला म्हणजे आताचा लेटेस्ट GR आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा। आणि ह्या GR मध्ये काय म्हटलेलं आहे की संस्था व्यवस्थापनामध्ये वाद असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेत शिक्षक पदभरतीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती। म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2017च्या पदभरतीपासून ह्या ठिकाणी आपल्याला अनेक संस्थांमध्ये जे काही अंतर्गत वाद असल्यामुळे त्या ठिकाणी त्या संस्थेची जे काही जाहिरात असेल तर ती पवित्र प्रणालीवर सध्या बघा अपलोड होत न होती किंवा ते वेकेन्सी सध्या देत नव्हते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शिक्षक पद भरती बघा पवित्र प्रणालीमार्फत होत नव्हती। परंतु हा जो काही महत्त्वाचा शासनाच्या वतीने जो GR घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर का संस्था व्यवस्थापनामध्ये वाद जर असेल तर अशा पार्श्वभूमीवर संबंधित जे काही शाळेत शिक्षक पद भरती नेमकी कशा पद्धतीने करायची त्याच्यासाठी ह्या ठिकाणी जी काही कार्यपद्धती आहे तर ह्या GR मध्ये बघा देण्यात आली, जेणेकरून आताच्या वेळेला जरी संस्थेमध्ये वाद असेल तरी देखील जी काही जाहिरात असेल तर ती पवित्र प्रणालीवर सध्या येणार आहे आणि त्याच्यामुळे वेकेन्सी देखील वाढणार आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथं प्रस्तावनेमध्ये आपण शॉर्टमध्ये बघूया। हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल होईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। तर इथं सांगितल्याप्रमाणे सन 2017 पासून राज्यातील शिक्षक पद भरती ही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणाच्या आधारे पवित्र प्रणालीवर ऑनलाईन संगणकीय प्रणालीमार्फत पारदर्शक पद्धतीने होत आहे। शिक्षक निवडीच्या स्पर्धात्मक परीक्षेमुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक व शिक्षक स्थानिक ह्या ठिकाणी जे काही स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त होत असतात। यामुळे अध्यापनाचा दर्जा सध्या बघा थोडा सुधारण्यास निश्चित मदत त्या ठिकाणी होत असते। परंतु मध्यंतरी ह्या ठिकाणी जे काही ह्याच्यात म्हटलेलं आहे की शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने हा GR महत्वाचा असल्यामुळे इथं पुढे बघा काय म्हटलेलं आहे की वादातील दोन्ही पक्षातील कोणत्याही पक्षाची बाजू वैध आहे याबाबत भाष्य करता येत नसल्याने शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी संस्था पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेत सहभागी होत नाहीत। त्यामुळे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या हक्कापासून विद्यार्थी वंचित राहतात, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। या उपाययोजना करण्याचा प्रस्ताव सध्या बघा या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन होता। मग त्याच्यामध्ये जी काही पदभरती होणार आहे, जरी वाद असला तरी जे काही सध्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर कशा पद्धतीने द्यायच्या त्याच्यासाठी ह्या ठिकाणी शासन निर्णय सध्या झालेला आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा आणि आपल्यासाठी गुड न्यूज असणार आहे, जेणेकरून ज्या सध्या बघा जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये पदांची संख्या इथं वाढू शकते। आता निर्णय नेमका काय झाला, बराच मोठा शासन निर्णय, ह्याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया, जेणेकरून तुमचा देखील वेळ जो असेल तर तो सध्या वाचणार आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे की खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालवणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनात वाद असेल, सदर वाद धर्मदाय आयुक्तालयाच्या कार्यालयात 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असेल, अशा प्रकरणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा पोहोचू नयेत म्हणून खालील प्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे। म्हणजे जर एखाद्या व्यवस्थापनामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक ह्या ठिकाणी जर त्यांच्या ह्या ठिकाणी वाद असेल तर तो वाद त्या ठिकाणी बघा पुढील जे काही प्रकरणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा पोहोचू नये त्याच्यासाठी त्यांना पुढील जी काही कार्यवाही असेल शिक्षक पद भरती संदर्भात तर ती करायची। त्याच्यामध्ये इथं पहिलं काय म्हटलेलं आहे की प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करून ती सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घ्यावी। म्हणजे जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे शिक्षण उपसंचालक यांनी सदर शाळेचे मुख्याध्यापक किंवा मग या ठिकाणी मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास प्रभारी मुख्याध्यापकाकडून
संबंधित जी काही ह्या ठिकाणी शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली असेल तर ती सध्या ह्या ठिकाणी अद्ययावत त्यांच्याकडून करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे म्हटलेले की संच मान्यता अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करणे व समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदाच्या 80% मर्यादेत पदभरती जाहिरात विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करणे ही जबाबदारी प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक यांची राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी बिंदू नामावली पूर्ण झाल्यानंतर अद्ययावत झाल्यानंतर 80% पदे मर्यादित त्या ठिकाणी करून जी काही पदभरती जाहिरातीची जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा अशा पद्धतीने त्यांना करून घ्यायची आहे. म्हणजे जी काही संपूर्ण जबाबदारी आहे तर ती तेथील शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक ह्यांच्यावर सध्या बघा एक प्रकारे इथं सोपवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया तिथं काय करायची आहे तर सदर शाळेतील रिक्त पदासाठी एकास एक या प्रमाणात म्हणजे मुलाखतीशिवाय उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात या ठिकाणी येईल. अशा पद्धतीने इथं जी काही सध्या बघा स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट इथं देण्यात आले. कारण आपल्याला माहिती आहे की जी काही दोन प्रकारच्या जाहिराती येतात, एक मुलाखतीशिवाय आणि एक जी असते तर ती म्हणजे आपल्याला माहिती आहे की विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. आता सर्वसाधारण ज्या काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की विथ इंटरव्ह्यूची जी काही जास्तीत जास्त सध्या बघा वेकेन्सी जाहिरात येत असते. परंतु ह्या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर वाद असेल तर त्या ठिकाणी जी काही जाहिरात येणार असेल तर ती जाहिरात इथं सांगितल्याप्रमाणे बघा जी काही कार्यवाही करायची आहे तर ती सदर शाळेतील रिक्त पदासाठी एकास एक प्रमाणात मुलाखतीशिवाय ह्या ठिकाणी उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. म्हणजे जी जाहिरात येणार तर ती मुलाखतीशिवाय सध्या बघा इथं येणार आहे. म्हणजे जशी डायरेक्ट स्कोरनुसार त्या ठिकाणी तुमची जशी जिल्हा परिषदमध्ये निवड होत असते विना मुलाखतमध्ये बरोबर, तर ती मुलाखतीशिवाय ह्या ठिकाणी तुमची इथं देखील एकास एक प्रमाणात निवड ही होणार आहे. कारण ह्या प्रकरणी जे काही सध्या ज्या ज्या संस्थांमध्ये वाद असेल तर त्यांना अशा प्रकारची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा करायची आहे. म्हणजे इथं उमेदवार जे असेल किंवा जे काही शिक्षक भरतीसाठी आतुरतेने वाट बघताय तर अशा ह्या ठिकाणी जे काही उमेदवारांचा देखील इथं फायदा सध्या होणार आहे. कारण इथं डायरेक्ट निवड सध्या आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. तसंच बघा शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांचं कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती नाकारता येणार नाही बरोबर. नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची जबाबदारी शाळा समिती म्हणजे जी काही स्कूल कमिटी असते पदसिद्ध सचिव म्हणून संबंधित मुख्याध्यापकाच्या अथवा प्रभारी मुख्याध्यापकाची या ठिकाणी असणार आहे. म्हणजे जी काही शिफारस जर त्या ठिकाणी झाली तर तिथे संबंधित या ठिकाणी जी काही कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. संपूर्ण आदेश जो असेल तर तो आदेश आपल्याला माहिती आहे की शाळा समिती असते त्यांचे पदसिद्ध सचिव म्हणून मुख्याध्यापकाची अथवा प्रभारी मुख्याध्यापक त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या जे काही पुढील प्रक्रियेसंदर्भात आदेश ते निर्गमित त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे पाचवा जो काही शासन निर्णय झालाय तो म्हणजे शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांना शिक्षक पदभरतीशिवाय शाळेत अथवा संस्थेच्या अन्य कोणत्याही बाबतीत नियमानुसार असेल ते खेरीज करून हस्तक्षेप करता येणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी पाचव्या प्रकार मध्ये जो काही शासन निर्णय आहे तर तो सध्या इथं झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही सध्या बघा शासन निर्णय झालेले त्याच्यामध्ये इथं परत एक मुद्दा आहे महत्वाचा बघा 7 नंबरचा. तो म्हणजे काय आहे संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही. तर हा आपल्यासाठी महत्वाचा इथं एक मुद्दा सध्या बघा जे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. कारण हे जे काही वाद असल्यामुळे जी जाहिरात होती तर ती जाहिरात सध्या येत नव्हती. परंतु आता जाहिरात सध्या येणार आणि शिक्षक भरतीमध्ये ह्या ठिकाणी दोन्ही पक्षाचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी बघा हस्तक्षेप त्या ठिकाणी करता येणार नाही असं देखील इथं एक शासन निर्णय सध्या बघा ह्याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी अडथळा देखील निर्माण करणार नाही अशा प्रकारचं देखील इथं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत संस्था व्यवस्थापन एकापेक्षा अधिक शाळा जर चालवत असेल तर त्यांच्यासाठी देखील इथं महत्त्वाच्या ज्या सूचना आहे तर त्या सूचना बघा इथं देण्यात आली आहे. आणि एकंदरीत जे काही ह्या GRच्या माध्यमातून एक लक्षात येते की जी काही पदभरती सध्या बघा होणार आहे त्या पदभरतीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी संस्थेच्या देखील विथ इंटरव्ह्यूमध्ये किंवा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये वेकेन्सी आलेल्या आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे इथं जी काही मुलाखतीशिवाय म्हटल्याप्रमाणे इथं बघा मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा दोन प्रकारच्या वेकेन्सी येत असतात. तर ही आपल्याला माहिती आहे की मुलाखतीशिवाय
वेकेन्सी जी आहे तर ती इथं देण्याचं या ठिकाणी बघा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा हा शासन निर्णय सध्या असणार आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट जी नियुक्ती असेल तर ती इथं मिळणार आहे. तर हा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आणि चांगला निर्णय सध्या बघा असणार आहे. तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय होता. या संदर्भात माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. हा सविस्तर जी आर एकदा तुम्ही परत वाचा. टेलिग्रामवर या ठिकाणी बघा तुम्हाला मिळून जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओ भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.